वेदांत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर वेदांत म्हणजे विवेकानंदांनी पुढच्या व्याख्यानात सांगितलं, वेदांताचा जो एक सार आहे तो आहे तत्वमसी. तत्वमसी म्हणजे काय, तर तत्वमसी म्हणजे तूच ब्रह्म आहेस, तूच सर्व आहेस मित्रा. मग तूच सर्व आहेस याचा अर्थ काय आहे, तर लक्षात घ्या तुम्ही की आपण ना बाहेर गणपती शोधायला जातोय, आपण बाहेर कोणीतरी देव शोधायला जातोय, पण बाहेर देव नाहीये, देव आपल्या आतमध्ये आहे आणि हे वेदांताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग हे जर वेदांताने आपल्याला सांगितलेलं आहे तर त्याचंच एक जबरदस्त आणि हल्लीच्या काळातलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो मी, की यू कॅनॉट बिलीव्ह इन गॉड अनलेस यू बिलीव्ह ऑन युअर सेल्फ ऑर इन युअर सेल्फ. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट थिंग. मग काय झालं होतं माहितीये, तर एक माणूस एका गावामध्ये होता, त्या गावामध्ये पूर आला आणि म्हणून त्याने ठरवलं की माझा तर देव मला मदत करेल, आणि हळूहळू ते पाणी घरामध्ये यायला लागलं. तो घराच्या छपरावर जाऊन बसला, त्या देवाचा दावा करत होता की मला तर माझा देव मदत करेल, आणि देवाचा दावा करत होता. त्याच वेळेला तिकडे एक बोट आली आणि त्या बोटीमध्ये रेस्क्यू टीम होती. रेस्क्यू टीमने त्याला विचारलं, बाबा रे बस, आम्ही सगळ्या लोकांना घेऊन जायला आलोय, तर बस. नाही नाही, तुमची काय गरज नाही, मला माझा देव माझा तारेल, जे काय करायचं ते देव करेल. आणि म्हणून ती बोट तिकडनं निघून गेली. दुपारच्या वेळेस ती बोट पुन्हा आली. पुन्हा आल्यानंतर त्या माणसाने पुन्हा त्यांना तेच उत्तर दिलं. संध्याकाळी ती बोट पुन्हा आली आणि म्हणाली, हा शेवटचा सिग्नल आहे तुझ्यासाठी, तू येतोयस का, पाणी आता ऑलरेडी छपरापर्यंत लागलेलं आहे. तरी तो म्हणाला की नाही नाही नाही, मला काही यायची आवश्यकता वाटत नाही, मला माझा देवच मदत करेल, मला खात्री आहे. जोडू तो स्वतःला कृष्ण समजत होता की त्याचा पाय लागला की पाणी कमी होऊन जाईल, म्हणून त्याने ठरवलं की मला माझा देवच वाचवेल. पाणी त्याच्या डोक्यावरून निघून गेलं, तो गेला. आणि जेव्हा तो स्वर्गात गेला तेव्हा तो देवाची भांडण करायला लागला की आयुष्यभर मी तुझी एवढी प्रार्थना केली, एवढी आराधना केली, आणि आता तू असं केलंस, मला मारून टाकलंस, तू आलास नाहीस मला वाचवायला. तेव्हा देवाने त्याला सांगितलं, काय मूर्ख आहेस तू, 3 वेळा आलो होतो तुला वाचवायला, पण तुला देवच ओळखता नाही आला. जस्ट विचार करा तुम्ही की आपल्या आसपास देव प्रत्येकामध्ये आहे ना, तो देव शोधताच येत नाही आपल्याला. आपण मात्र दुसरीकडेच देव शोधायला जात असतो.